दर्शक हो, सोलापूर टाइम्सच्या या स्पेशल मुलाखतीच्या सत्रामध्ये आम्ही आपलं स्वागत करतोय. आता आपण आहोत कुरुल जिल्हा परिषद गटातील येनकी या गावात. खरं तर विविध नागरिकांशी संवाद साधत असताना नेमकी काय परिस्थिती आहे त्याचं विश्लेषणात्मक आढावा देखील आता आपण घेणार आहोत. आता आपण आहोत येनकी गावातील तानाजी अण्णा जाधव, जे की सचिन जाधव यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात, निकटवर्ती आहेत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. नेमकी काय परिस्थिती आहे, काय आढावा आणि त्यांनी कशा पद्धतीने या येणाऱ्या निवडणुकीकडे कशा पद्धतीने बघतात. त्यांना स्वागत आहे तुमचं. मला हे सांगा की दोन दादांच्या विरोधात सामना आहे. पहिल्यांदा येनकी गावातील परिस्थितीविषयी मला साहेब एक गोष्ट सांगू का, हे ब्रह्मदेवाचं माळ म्हणून ओळखलं जात होतं पहिल्यांदा, जिथे जकरा कारखाना आज स्थापन झाला आहे. गेल्या 15 वर्ष 20 वर्षाखाली इथं कुसळ सुद्धा उगवत नव्हती, खरी परिस्थिती आहे. आणि आमचे चेअरमन साहेब ए बी जाधव साहेबांच्या डोक्यातनं हा प्रोजेक्ट उभा राहिला. त्याला कोणी काय मदत केली मला माहीत नाही, पण साहेबांचं ध्येय आणि धोरण खूप म्हणजे इम्युनिटी प्रमाण असतंय की साहेब एकदा डोक्यात घेतलं आमच्या चेअरमन साहेबांनी की तो प्रोजेक्ट शेवटपर्यंत फायनल करणार, ही साहेबांची हे होती पहिल्यापासून कसोटी आहे साहेबांची. आणि त्या गोष्टीला आज सचिन मालक आणि राहुल मालक ही दोन्ही मुलं, हे कसं असतंय श्रीमंतीतनं मुलं जे पुढे जातात ना ती वेगळ्या मार्गाने जातात, पण हा विषय वेगळा आहे. ही असे चेअरमन साहेबांपेक्षा विजन यांचं मोठं आहे. आज हे चेअरमन साहेबांनी 5,000 लोकांना रोजगार दिला असेल. आज आमच्या एमडी साहेबांचं किंवा सचिन मालकांचं ध्येय काय आहे, अख्ख्या ही भाग आहे कुरुल परिसरच नाही साहेब, अख्ख्या मोहोळ तालुक्याला रोजगार द्यायची ताकद त्यांनी निर्माण करायचं चाललंय त्यांचं. खूप मोठी MIDC विजन खूप मोठं आहे. आज फार्मा हा विषय आहे. फार्मा हा मला वाटतं इंदापूर जवळ काहीतरी आहे. त्यानंतर अख्ख्या जिल्ह्यात कुठेही हे डोक्यात बी नाही कोणाच्या, सोलापुरात नाही का कोणाच्या, कुठंच नाही. हा प्रोजेक्ट हा इंटरनॅशनल खूप मोठा प्रोजेक्ट आहे. आज आमचं जकराचं नाव अमेरिकेपर्यंत गेले साहेब. अमेरिकेत सुद्धा आमचं ब्रँड जगी आलाय. ही फक्त MD साहेबांची म्हणजे सचिन दादांची ही विजन आहे. आणि त्यांनाच राहुल मालक असतील, चेअरमन साहेब असतील, ह्या लोकांचा खूप म्हणजे सपोर्ट असतो. आणि त्याबरोबर येनकी गाव हा विषय वेगळा आहे. येनकी गाव हे त्यांचं कुटुंब आहे. येनकी गाव कुटुंबच आहे त्यांचं, त्यामुळे येनकी गावातनं काही विषय नाही. येनकी गाव ही वनवेच आहे. मालकांना येनकी गावाच्या विषयी काही नाही. आता तुम्ही रोजगारीचा मुद्दा काढलात, तो प्रश्न आणि बाकीचं थोडंसं पॉझिटिव्हली सांगितलं. तसं असताना जकरा कारखान्याचा मुख्य गाभा हा शेतकरी आणि त्यातल्या त्यात ऊसाचा प्रश्न आहे. ऊसाचा प्रश्न खरं तर तुम्ही पहिल्यापासून बघताय. कशी होती एक 10 वर्षापूर्वीची परिस्थिती, म्हणजे कारखाना सुरू होण्यापूर्वीच्या आणि नंतर काय फरक आहे? हे गोष्ट सांगू तुम्हाला साहेब. ऊस काही शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. ह्याच्या अगोदर बी बांधावर ऊस टाकलेला होता. परिस्थिती अशी होती. आज आमचा एक येनकीच नाही, मेरे असेल, आरबोळे असेल किंवा ओटवटे असेल, कुरुल असेल, सगळ्या अख्ख्या भागातला ऊस ना टायमिंगवर येतोय. आणि बिलाचा विषय किंवा कामगारांचा विषय जी कोण काय बोलते तो चुकीचा आहे. 100% बिल आमच्या चेअरमन साहेबाचा उद्देशच आहे शेतकरी हा प्राधान्य आहे. त्या कारखान्याचा जे उद्देश आहे तो मूळ शेतकरी सुधारणे हा उद्देश करून साहेबांनी हे कारखाना उभा केलेला. त्यामुळे शेतकरी हाच प्राधान्य धरून साहेब आणि त्याच्याबरोबर सचिन दादा आणि राहुल मालक बी हेच काम करते. म्हणजे बिला संदर्भात पण काय कधीच मागं पुढे झालं नाही. आणि जाणार ऊस तर आता कारखान्यामुळं 100% ऊस आता जवळजवळ आमच्या भागातला 99% ऊस संपलाय साहेब. आणि ऊसाचं क्षेत्र वाढलं का ह्या कारखान्यामुळं? हे गोष्ट सांगतो साहेब. ज्या वेळेला कारखाना उभारला होता त्यावेळेला ही बंधारा जो आहे आपला वडापूरचा, तिथं पाण्याचं काय व्हायचं, दरवर्षी उन्हाळ्यात पाणी संपायचं. आणि ती बॅरेज वगैरे आहे ना ती गव्हर्नमेंटकडनं होत नसतील, त्यांच्याकडे दुर्लक्ष असेल. पण ज्या टायमाला आम्ही कारखाना उभा केला तिथून साहेबांनी असेल, सचिनदादाने असेल किंवा राहुल मालकांनी असेल, वैयक्तिक लक्ष घालून त्या बॅरेजचं पाणी आज मिरी वगैरे ह्या लोकांना
जूनपर्यंत पाणी कमी पडत नाही, पावसाळ्यापर्यंत एवढी व्यवस्था साहेबांच्या हस्ते झालेली आहे. परंतु विरोधक म्हणतात एवढा मोठा कारखाना असून बहुतेक सुविधा कुठं करता आल्या नाहीत, या भागामध्ये रस्ते चांगले निर्माण करू शकले नाहीत, एनकी असू दे किंवा अंतर्गत रस्ते पण. परंतु झालाय का, प्रयत्न झालाय का, तुम्ही बघताय? एक गोष्ट सांगतो तुम्हाला, जकरा या कारखान्यामार्फत तुम्ही व्हायरल करायला पाहिजे होतं. तुमची चूक असेल ती. आम्ही प्रत्येक म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांना आम्ही JCB देतोय, मशीन देतोय, टिप्पर देतोय, मुरुम देतोय आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात रस्ता पोच केला साहेब आम्ही. तुम्ही थोडा अभ्यास करा आणि तुम्ही एक लाईव्ह करून घ्या साहेब. ते बघा किती ठिकाणी आम्ही रस्ते केलेत ते. एक एनकीचा विषय नाही किंवा मिरीचा विषय नाही, अख्ख्या भागात सगळ्याकडे आमचं अजून बी काम चालू आहे रस्त्याच्या बाबतीत. आणि आम्ही वैयक्तिक करतोय, गव्हर्नमेंटचा विषय नाही याच्यात. जकरा कारखाना म्हणून एक शेतकऱ्यांची तळमळ म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी ह्या गोष्टी पोचवते. आता दोन दादांमध्ये मुख्य लढत आहे. होय, तुम्ही तर सांगताय की एनकी बालेकिल्ला किंवा कुटुंब असल्यासारखं आहे, आजूबाजूत पण वातावरण सकारात्मक आहे असं तुम्ही सांगताय. असं असताना उमेश पाटील विधानसभेला तुतारीकडून होते आणि खरं तर कुरुल भागातून पण तुतारीला लीड गेले दिसते. एनकी तुमच्या गावातून पण 2-3 मताचं लीड होतं. ते समीकरण कसं बघताय? एक गोष्ट सांगतो साहेब तुम्हाला. सचिन दादा चेअरमन साहेब आमचे BB जाधव साहेब असतील किंवा राहुल मालक असतील, आज उद्या सचिन दादा जिल्हा परिषद सदस्य होणार आहेत. बरं, ह्या भागात आम्ही उमेश दादाकडे जाताना आम्हाला 40 किलोमीटर गाडीचं रनिंग तोडावं लागेल. आणि त्यावेळेला उमेश दादा मुंबईत असतील, दिल्लीत असतील किंवा कुठं असतील, हा विषय नाही. सचिन दादा कमीत कमी एक दिवसाआड किंवा कारखान्यावर असतात. आणि सचिन दादा नसले तरी राहुल मालक असते, चेअरमन साहेब असतील. आणि शेतकरी आमचा जकरा एकच कारखाना आहे अख्ख्या महाराष्ट्रातल्या कारखान्यात. तुम्हाला सांगतो, डायरेक्ट शेतकरी चेअरमनला किंवा MDला भेटू शकतो. हा एकमेव जकरा कारखाना आहे आपल्या अख्ख्या महाराष्ट्रात असेल. आणि तुम्ही बी बघा येऊन की शेतकरी डायरेक्ट चेअरमन साहेबापर्यंत जाऊ शकतो. तिथं कोणी अडवत नाही, कोणी तिथं बॉडीगार्ड नसतो, काय नसतो. चेअरमन साहेबांचं तर फार मोठं विजन असते. पण MD साहेबांपर्यंत सुद्धा डायरेक्ट शेतकरी जाऊ शकतो. ही महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण आहे जकरा कारखाना. बरं, पाठीमागं काही प्रमाणात टीका पण होताना दिसते की बाबा स्वभाव कडक आहे किंवा कामगारांची वागणूक असेल, ही असेल, ते कितपत तथ्य आहे त्यात? एक गोष्ट सांगतो तुम्हाला. आता अजितदादापर्यंत आला तुम्ही. अजितदादांचा बी स्वभाव कडक होता. अख्खा महाराष्ट्र हरळला त्या माणसासाठी. कडक स्वभाव कशासाठी पाहिजे? प्रशासन तर व्यवस्थित पाहिजे, शिस्त पाहिजे, प्रत्येकाने शिस्तीत राहिलंच पाहिजे. तुम्हाला मान्य आहे का नाही? साहेबांचा स्वभाव कडक आहे, पण साहेबांचं एक असं आहे, मेन असतं ना, मेन इतकं बेकार वितळत आहे, त्याच्यापेक्षा मऊ स्वभाव आहे MD साहेबांचा. ही अजून लोकांनी बघितला नाही. काय लोकांना माहिती आहे, आमच्या लोकांना सगळ्या माहिती आहे, पण तिथपर्यंत तुम्ही पत्रकार म्हणून पोहोचला नाही अजून. त्या मेनापर्यंत तुम्ही पोहोचायला पाहिजे. अडीअडचणीला मदत वगैरे कारखान्याच्या आसपासची लोक असू दे, सभासद असू दे किंवा कामगार असू दे, होताना दिसते का तुम्हाला? एक गोष्ट सांगतो तुम्हाला. कोरोना काळात ज्या वेळेला मी स्वतः त्याला साक्षीदार आहे, मी पैसे पोच केलेत, मी स्वतःनी पैसे दवाखान्यात पोच केले. त्यावेळेला अशी सिस्टीम नव्हती की बाबा कारखान्यातनं पैसे उचलायचे, न्यायचे, अशी पद्धत नव्हती. त्यावेळेला असे कित्येक लोकांचे साहेबांना फोन यायचे, MD साहेबांना आमच्या. आणि त्यावेळेला अक्षरशः मालकांनी रात्री 12-12 वाजता कॅश म्हणजे बँक ओपन करून कॅश दवाखान्यात पोच केलेले. आणि ही बऱ्याच लोकांना जाणीव आहे. ती माहिती बी आहे सगळ्यांना. ती सगळ्यांचे व्हिडिओ व्हायरल करू शकत नाही, तुम्ही बी मी बी करू शकत नाही, त्या नावं कुणाची सांगू शकत नाही. आता 1-2 दिवसानंतर पुन्हा प्रचाराला सुरुवात होईल. होय, आरोप प्रत्यारोपाच्या पण फैरी 100% झडणार. होय. तुम्ही वैयक्तिक निकटवर्ती आहेत, खंदे समर्थक आहात, कितपत विश्वास वाटतो? मी समर्थक नाही, मी जिल्हा परिषदेला मीच उभा राहिलोय साहेब. सचिन मालक उभारले नाहीत, मी उभारलोय आणि मी जिल्हा परिषद सदस्य होणार आहे. बरं. ही महत्वाची गोष्ट ध्यानात ठेवा.
त्यामुळे मला किती अभिमान आहे ती माझी मला माहिती. मी किती ताणणार आहे, मी कुठल्या पद्धतीने ताणणार ती माझी मी करणार सगळं. विश्वास वाटतो जिंकण्याचा? 1,00,000% टक्केवारीत जर गेला ना तुम्ही खूप पुढे आहे. 1,00,000% म्हणल्यावर तुम्ही समजून घ्यायचं. म्हणजे शिक्कामोर्तबच झालाय. आमचे साहेब झेडपी सदस्य झालेत, पण आम्हाला इथं थांबवायचं नाही साहेबांना. त्याचबरोबर आम्हाला कुठं खूप मोठं पुढे न्यायचं आहे. आणखीन एवढी मोठी संस्था असताना हे पण एक मुद्दा येतो की बाबा पहिल्यांदाच निवडणुकीमध्ये उभारलेत, त्याचा कुठेतरी प्लस पॉईंट वाटतोय का? ती तुमची जमेची बाजू वाटते का तुम्हाला? पहिल्यांदाच जकरा परिवारातला व्यक्ती एवढ्या मोठ्या निवडणुकीला सामोरे जातोय, एवढी सगळी ताकद असताना. एक गोष्ट समज आहे, राजकारण हे आमच्या मालकांचं विजन नाही. हां, आमच्या मालकाचं एकच विजन आहे, सामान्य लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. प्रत्येक घरात जकराय परिवारची यंत्रणा राबली पाहिजे. प्रत्येक घरातला माणूस आमच्या यंत्रणेत कामाला असला पाहिजे, त्याला महिन्याला पगार मिळाला पाहिजे आणि रोजीरोटी चालली पाहिजे. हे माझ्या MD साहेबांचं विजन आहे. त्यात राजकारण हा विषय नाही साहेब. ही किरकोळ जिल्हा परिषद ही मालकांसाठी खूप किरकोळ गोष्ट. मालक खूप पुढे जाणार आहे आणि अख्ख्या भागाचा विकास करणं हा उद्देश आहे त्यांचा. तर आपल्यासोबत होते एनके गावचे तानाजी अण्णा जाधव. कुरुल जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी दिलखुलास संवाद साधलो. अनेक गोष्टींशी आपण त्यांना विचारलो, त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद देखील आला. सोलापूर टाइम्सच्या स्पेशल मुलाखतीच्या सत्रामध्ये आपण इथेच थांबतोय. कॅमेरा पर्सन महबूबसह विजय पुजारी, सोलापूर टाइम्स, मोहोळ, एनके.